हॅलो एव्हरीवन. अंडरस्टँडिंग मार्केट बिहेवियर एपिसोड 3मध्ये आज आपण बघूया आजचा हाय आणि लो. अजून मार्केट चालू आहे. आजचा हाय होता 45.80 आणि अजून आपण 4 आवरवर जे ऑर्डर घेतली होती ते अजून पण चालू आहे. त्याचा SL नाही गेला अजून, TP पण डन नाही झालं. आणि काल साईडवेज होतं मोस्टली मार्केट. न्यूज होती की वारात थांबेल असं. ते गॅपअप झालं आणि पूर्ण दिवस साईडवेज होतं. आणि त्यानंतर आजच्या दिवशी डाऊन ट्रेंड कंटिन्यू झाला आहे. मग आता आज एंट्री आपली एक तर ही चालू होतीच, प्लस आणखी एक एंट्री भेटत होती 5 मिनिट्समध्ये आयडियम आणि ऑर्डर ब्लॉकवर. आता इथे एक ऑर्डर ब्लॉक होती आणि हा आयडियम. अरे हा नाही, हा आयडियम येत होता. ह्या स्विंगची लिक्विडिटी आणि ऑर्डर ब्लॉक असं दोन कॉम्बिनेशन झालं होतं आणि इथून शॉर्टची एंट्री बनवत होती अशी. मी काही आज घेतलं नाही, फक्त चेक केलं तर मार्केटमध्ये आज. आणि आपला अजून बायस अप ट्रेंडमध्येच आहे. डाऊन ट्रेंडमध्ये कधी शिफ्ट होईल जेव्हा इथं चेंज ऑफ कॅरेक्टरची हे लेवल आहे, ह्याच्या खाली जेव्हा क्लोजिंग येईल डेची कॅन्डल तोपर्यंत तेव्हाच डाऊन ट्रेंड चालू, आपला डाऊन ट्रेंडचा व्ह्यू आहे. तोपर्यंत अजून पण बायस अपसाईडचे आहेत. आणि आता मंथली कॅन्डल ऑलमोस्ट क्लोजिंगला आल्या. मग ती मंथली कॅन्डल जर ह्याच्यावरतीच क्लोज झाली तर बायस आपलं अपसाईडचंच राहतील. आणि ही 4 आवरचं हे जे आपले एंट्री चालू होती याचा जर SL गेला, इथून जर फिरलं आणि SL गेला तर चेंज ऑफ कॅरेक्टर होतं आहे. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर झाल्यानंतर ट्रेंडचा आपण विचार करायचा. तोपर्यंत डाऊन ट्रेंडमध्येच कंटिन्यू व्ह्यू राहील आपला. ओके, बघू उद्या काय होतंय. TP डन होईल की SL. ओके, बाय बाय.